तर चला आता तुम्हाला दाखवतो आता रानवलीमध्ये आलो आहे साखरपुड्यासाठी. मेवणीचा साखरपुडा आहे तिकडे. साखरपुड्यात सर्व बघा इकडे जेवणाची तयारी सर्व चालू आहे साखरपुड्याची. इकडे भात वगैरे झालं आहे, गाठी वगैरे सर्व आहे बघा, सर्व तयारी चालू इकडे. रानवली गावातल्या महिला मंडळ यांची एक थोडी मदत असते लग्न घरामध्ये. इकडे सर्व बसले जातात म्हणजे सर्व काम करून आता थोडा चहा पाणी पिता आहेत जरा हे करून. तर या रानवली गावातल्या महिला मंडळ आहेत सर्व. आता जेवणाची तयारी चालू आहे. इकडे चहा वगैरे होते आणि इकडे सर्व जेवण तयार होते. आता साखरपुडा झाला की नंतर मग आपल्याला जेवायला भेटेल. आता आम्ही पण मी साखरी गावातला आहे. मेवणीच्या साखरपुड्यासाठी इकडे आलो आहे. तरी बा इकडे डाळ होते. असे मोठे मोठे पतेले टाकतात जेवणाचे गावाला. हे बघा ही पळी बघा केवढी आहे, केवढी मोठी पळी आहे. इकडे भात बघा, भात करण्याची पद्धत बघा. इकडे केळीचं पान टाकलंय वरती शिजण्यासाठी बघा एकदम प्रॉपर एकदम. तर नमस्कार मंडळी, मी प्रबोध तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलो आहे मी रानवली गावामध्ये. साखरपुडा आहे. तर ठाकुर्ली गावातून मुलगा आला आहे, स्वप्नील नाव आहे त्याचं. ओळख तर तुम्हाला करून देतो नंतर. तर आज गावाच्या बाहेर म्हणजे रानवली गावामध्ये आलो आहे मी आता दुसऱ्या गावामध्ये. आतापर्यंत साखरपुडे तुम्हाला मी माझ्या गावातून दाखवतो. मामीच्या मुलीचं म्हणजे साखरपुडे दाखवलं तुम्हाला. मामाच्या मुलीचं साखरपुडा होते 2. त्याच्यानंतर मग आपण आपल्या गावातल्या मुलाचा सुद्धा साखरपुडा दाखवला होता. आणि आज बाहेर आलो आहे मेवणीच्या साखरपुड्यासाठी. इकडे रानवली गावामध्ये आहे. इकडे बघू शकता तुम्ही मंडप वगैरे सर्व सजवलेलं आहे. आणि हे बघा इकडे सर्व मंडप वगैरे आणि त्या तिकडे मुलीचं घर आहे ते त्या साईडला पुढे. तर चला नवऱ्या मुलाकडचीच मंडळी आली आहे तर इकडे रानवली गावामध्ये. तर आपण आता नवऱ्याची पण आपण ओळख करून देऊच. मुलाचं नाव स्वप्नील आहे, ठाकुर्ली गावातली. काय बोलताय बरे आहेत ना आपले स्वप्नील? साखरपुडा दोघांचा, स्वप्नील आणि मुलीचं नाव काय? अक्षता. घेतलं ना. तर नवरा थोड्याच वेळात आपला साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होईल. तर चला आता प्रथेनुसार सर्व मांडायला घेतले. नारळ, विडा, त्याच्यानंतर सुपारी, सर्व साखरपुड्याची तयारी होते. त्याला रानवली गावातील वरिष्ठ मंडळी सर्व करतायत आता. आणि आता इकडे सर्व रानवली गावातील वरिष्ठ मंडळी आलेत. त्याचसोबत या साईडला ठाकुर्ली गावातील वरिष्ठ मंडळी आलेत. चोरगे परिवाराकडून दोन्ही मंडळांचे मी हार्दिक स्वागत करतो इकडे. चला ओटी भरायला चालू करा घ्या. तर चला आता मुलीची ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर चला साखरपुड्याची तयारी झाली आता. आणि आता थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे. मुलगा मुलगी सुद्धा आलेत बाहेर. सर्व वरिष्ठ मंडळी इकडे बसलेत साखरपुड्यासाठी. ठाकुर्ली पहिल्यांदा ठाकुर्ली मंडळ महिला मंडळाचं पाहुण्यांचं रानवली ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करूया. आपण ते साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं संतोष धोंडू कापडे यांचे मुलगे आहेत आणि
बबन बिप्पू चोरगे यांची मुलगी आहे अक्षता. त्यांचा कार्यक्रम आहे, साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. ते पुढच्या कार्यक्रमात तर चला रानवली गावातील वरिष्ठांनी तर चला नवरा उभे राहून पहिला मांडावरती तांदूळ सोडून पाया पडून घेत आहेत. कोणताही शुभकार्य होण्याआधी देवाच्या पाया पडणं खूप चांगलं असतं. चला रिंग घालण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. मुलांनी मुलीला रिंग घातले घाला. चला आता मुलगी अक्षता स्वप्नीलला अंगठी घालते. असा जरा असा खुश व्हा जरा, चांगला कार्य. तर चला आता रिंग घालण्याचा कार्यक्रम त्यांचा झाला आहे. आता घ्या, गोड तोंड करून घ्या दोघांनी. हां बरोबर आहे का मेकाला. तर चला तोंड गोड करून घेत आहेत. तर चला साखरपुड्याचं प्रतिज्ञापत्राचं वाचन चालू होते आता. सामाजिक विवाह प्रतिज्ञापत्र. मी कुमार स्वप्नील संतोष कापडी, वय वर्ष 26, राहणार ठाकरोली, तालुका मसला. मी श्री संतोष धोंडू कापडी यांचा मुलगा असून माझे शिक्षण 12वीपर्यंत झाले असून माझे लग्न श्री बबन बिप्पू चोरगे, राहणार रानवली यांची मुलगी कुमारी अक्षता बबन चोरगे हिच्याबरोबर दिनांक 16/5/2025 रोजी होणार आहे. तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पुढील सत्यकथन करीत आहे. माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनास बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाहीत. मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिलेली आहे. विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही. विवाहानंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील. सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून काटेकोरपणे पालन करेन. प्रतिज्ञापत्र कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणाच्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वखुशीने स्वाक्षरी करत आहे. माझे लग्न श्री संतोष धोंडू कापडी, राहणार ठाकरोली यांचा मुलगा कुमारी स्वप्नील संतोष कापडी यांचे बरोबर दिनांक 16/5/2025 रोजी होणार आहे. तर चला साखरपुड्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. तर दोन्हीकडील मंडळीसुद्धा खुश आहेत आता. आणि त्याचसोबत आता प्रतिज्ञापत्रसुद्धा होता वाचन झालेलं आहे. दोन्ही मंडळीकडे सहमती आहे आणि आता साखर वाटण्याचा कार्यक्रम चालू होईल. साखरपुडा आहे तर साखरपुडा वाटण्याचा कार्यक्रम थोडं होऊन जातं. साखर वाटल्यानंतर मग दोन्हीकडील मंडळी जेवायला बसतील. आदर घेतात. तुम्ही पण एक चमचा घ्या ना. तर चला साखरपुडा झाल्यानंतर गावातील मंडळी आता साखर वाटतायत. ठाकरोली ग्रामस्थ लग्न आहे 10चं, तर तुम्ही 8:30ला नवरा इकडे आला पाहिजे. नाही याला थोडाफार उशीर झाला तर सांभाळून घ्या. 8:30चा टाइम सांगितलं हो. सांभाळून घेऊ. फोटो काढतो सांगतो टाईम लोक द्यायला 8:30 गेले ना तर तुम्ही त्या अंदाजाने आलो होतो. रानवली गावातून सांगितले की आता 10चं लग्न आहे तर 8:30पर्यंत नवरा बोलवलं आहे. 16/5/2025 लग्नाचा दिवस आहे. डेट सेव्ह करून ठेवा. नवऱ्या मुलाने काहीतरी गिफ्ट आणलं आहे मुलीसाठी, ते देता येत आता. हां चला, नवरी खुश झाली. आता बघा नवरी किती खुश झाली, कारण का गिफ्ट भेटलं ना आता. मुलगा मुलगी मुलाच्या वडिलांच्या पाया पडून घेत आहेत. पहिला आशीर्वाद घेऊन घेत आहेत. तर चला मुलगा मुलीच्या आई वडिलांच्या पाया पडत आहेत. तर चला मुलगा मुलगी आता मुलाकडील मंडळीच्या पाया पडून घेत आहेत. साखरपुडा कार्यक्रम झाल्यानंतर मग सर्व एकमेकाला भेटण्याची प्रथा असते. मुलगा मुलगी
वरिष्ठ मंडळाला मान्यांची ओळख करून देतो तुम्हाला. हे मुलाचे तुमचं नाव काय पूर्ण? संतोष दोंडू कापडे. आता संतोष दोडू कापडे यांचं नाव आहे. तर आपल्या मुलाचे वडील आहेत. तुम्हाला लग्नामध्ये सुद्धा दिसतीलच ते इकडे. तर चला दुसऱ्या यजमानांची ओळख करून देतो. ते मुलीचे वडील आहेत. तुमचं नाव सांगा? बाबान भिकू चोरगे यांचं नाव आहे मुलीचे वडील. आता हे दोघं जण यजमान तुम्हाला दिसतीलच. आता लग्न कार्यामध्ये हळदीमध्ये तर ते एकामेकाकडे असेल पण लग्न कार्यामध्ये तुम्हाला मिळतीलच. तर यजमान एकामेकाला भेटत आहेत. चला तर चला आता मुलगा मुलगी मुलीकडील म्हणजे रानवली गावातील वरिष्ठ मंडळींना भेटून घेत आहेत. साखरपुडा आता निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. आता घाणा भरण्याचा साखरपुड्याचा घाणा भरण्याचा कार्यक्रम चालू होते. आता गावातील महिला घाणा भरून घेत आहेत. आता नवरी अक्षताचा घाणा भरणारी सर्व मांडण करून घेत आहेत. आणि आज इकडे गाणं बोलणार आहे बघा. यावे मामी बघा असं करा. असं चांगला गाणं एकदम मस्त बोलाय. तसा आवाज जरा मस्त आला पाहिजे एकदम. आणि इकडे महिला मंडळ आपल्याकडे उभे आहेत. तर चला गाणा भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. या अशा कोकणामध्ये ओव्या बोलल्या जातात. वनी काढून दात मोर मिला गसाई नारी जगतला करावरी नारी जगतला करावरी करवी मुसला नवी वाईना ही मुसला कोणी होता शियानी मुसला कोणी होता शियानी तासिली सुताराच्या मुलाने परम्याच्या पुतायाद बोला परम्याच्या पुतायाद बोला उरावटा उरावटा देवा गणेशा तुमावर मला साई मोठा तुमच्यावर मला साई मोठा यातल्या देवानी देवावं यशस्वी हे गाणं देवावं पुरावटा उरावटा उरावटा देवा गणेशा तुमावर मला साई मोठा गाणाजवरीला सवाखंडी भाताचा हे मनपी मुलीचा ननोटा हे मनपी मुलीचा हां आता जेवायची तयारी झालेली आहे. सर्व जेवायला बसत आहेत. गावातील आपले क्रिकेट प्रेमी सर्व आता इकडे मुलं मोठी मंडळी जेवायला वाढतात इकडे. तर आता जेवण चाललं आहे. भोजन साखरपुड्याचं जेवण आता इकडे चालू आहे. तर चला मंडळी अशा प्रकारे आपला साखरपुडा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. तर आता भेटू आपण हळदीला. हळदीच्या कार्यक्रमामध्ये हळदीला आपण सर्व आज 16 मे लग्नाची तारीख आहे आणि 15 मे हळदीची तारीख आहे. तर आपण 15 मेला आपण हळदीमध्ये भेटूच. तर चला बाय बाय.